आपण आता चटई करंजी बघणार आहोत. तर त्याच्यासाठी हे 4 गोळे घेतलेले आहेत. तुम्हाला जे आवडीचे कलर आहेत ते आवडीचे कलर घेऊ शकता. मी ग्रीन घेतलाय, ऑरेंज घेतलाय आणि पिवळा घेतलाय. आणि आतली पात लाटायसाठी आपल्याला करंजीचं पीठ नेहमीच मळतो ते पीठ ह्याच्यामध्ये कलर घालून घेतलेले आहे. तर चटई करंजी करण्यासाठी आता ह्या मी आधी पाती लाटून घेते. आता पाती लाटून घेणार, पातळ पाती लाटायच्या. मी ही बाजूला ठेवून घेते. आता दुसरी पात लाटून घेऊया. आता ह्या 3 पाती लाटून घेतलेल्या आहेत आणि हा गोळा हे पाती व्यवस्थित अशा स्ट्रीप लावून झाल्यानंतरच हा गोळा लाटायचा, नाहीतर हा गोळा वाळला जाईल. तर आता ह्या कसे कापून घ्यायचे, समांतर भाग म्हणजे ही मधली पात कापल्यानंतर तिकडच्या बाजूच्या ह्या स्ट्रीप किती झालेल्या आहेत बघून बाजूच्या स्ट्रीप पण कापून घ्यायचे अशा लांब लांब. 1 2 3 12 आणि 13. आता ह्याच्यामध्ये 13 झालेले आहेत. महत्वाचं म्हणजे 2च कलर करायचे असले तर हे 13 आहेत, तर हे दुसरे पात पण 13च पाहिजे. आता ह्या पातींमध्ये आपल्याला फक्त कलर घ्यायचे आहेत ना, तर ह्याच्यात कमी झाल्यात तर चालेल, पण साईज सेम झाली पाहिजे. तर हे असं कापून घेऊया. मी या 3 पातींचं कापून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते. टाइम लॅप्स ला बेटा. चला आता आपल्याला स्ट्रीप कशा लावून घ्यायच्या ते मी सांगते. आता इथली मधली एक स्ट्रीप काढायची, म्हणजे 1 आणि 2 सोडून ती इथे लावून घ्यायची. ह्या साईडनी लावून घेतली, म्हणजे 2 नंबरची स्ट्रीप आहे ती इकडे करायची. मग 1 सोडून दुसरी अशी करायची. अशा फक्त लावून घ्यायच्या. पण शेवटी जेव्हा आपण इकडचं करतो तेव्हा जरा गडबडायला होतं पहिल्यांदा, आता नाही होत. आता हे फक्त ही अशी ठेवून घ्यायची, कारण इथे पात नसली तरी ती ठेवून घ्यायची आपल्याला. आता आपल्याला कलरफुल करायचा आहे ना, तर ह्याच्यातलीच एक स्ट्रीप उचलायची 3 नंबरची, ही इथे लावून घ्यायची आणि व्यवस्थित लावून घ्यायची. आता ही स्ट्रीप परत इकडे ठेवायची, ह्या सगळ्या ठेवून घ्यायच्या आणि ती जी पहिली होती ती स्ट्रीप अशी उचलायची. ही इकडे घ्यायची, ही इकडे सोडायची. ही इकडे घ्यायची, ही इकडे सोडायची. ही इकडे घ्यायची, ही इकडे सोडायची. आता ही स्ट्रीप इथे अशी लावून घ्यायची. ओके. आता परत ऑरेंज. परत इकडे पाठवायची, परत ही इकडे घ्यायची. असं करत 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 पूर्ण स्ट्रीप अशा झाल्या पाहिजे. आता परत एक मी ग्रीन लावते आणि मग टाइम लॅप्स लावते, म्हणजे तुम्हाला ही करंजी कशी केलेली आहे. आणि हे पूर्ण करून झाल्यानंतर आपला पांढरा गोळा मळायचा. जेवढ्या बारीक आपण स्ट्रीप करू तशी ही चटई करंजी छान दिसते. छान. आता हे झालं. आता आपण ग्रीन घेऊया. जेवढी मोठी स्ट्रीप असेल ती घ्यायची. या छोट्या छोट्या नंतर वापरू शकतोय. टाइम लॅप्स लाव बेटा. मला आता पाहिजे. चला आता टाइम लॅप्स लावून तुम्हाला दाखवलं हे कसं झालेलं आहे. आता इकडे पूर्ण झालेलं आहे. आता हे छोटे छोटे असे राहिले तरी काही हरकत नाही, नंतर पात लाटल्यानंतर ते बाजूला जातच. आता इथे हे पिवळं वगैरे राहिले थोडं. आता इथे सगळ्यांना प्रश्न पडतो की इथे कसं होणार. तर ही पूर्ण काढून घ्यायची. आधी स्ट्रीप पहिली लावलेली ती इथे ठेवायची आणि ह्याच्यावरती एक सोडून एक अशी फोल्ड करून घ्यायची. मग ती बरोबर. आता ही स्ट्रीप अशी ठेवायची. आता जी फोल्ड आहे ती काढून घ्यायची, दुसरी फोल्ड करायची.
आता छोटीशी ग्रीन, परत फोल्ड काढायचा, परत जोडायचा. आता हे फोल्ड केलेलं आहे इथे ऑरेंज छोटीशी लावून घ्यायची, म्हणजे आपल्याला परफेक्ट कलर मिळेल. आता हा फोल्ड व्यवस्थित झालेला आहे, फक्त याच्यावरून आता असे सगळीकडून चिकटण्यासाठी असा एक लाटणा मारून घ्यायचा. थोडंसं पीठ एक्स्ट्राच लावा. आता हे मला तिरकं करायचं आहे, तर मी ही पोळी उचलते. एक मिनिट तुम्हाला दाखवते. पोळी उचलून हलक्या हाताने असं हे केलेलं आहे. थोडंसं डिफिकल्ट आहे, पण आपण कट नको, हे अशी उचलायची आहे. थोडंसं पीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला काही हे घाबरायचं नाही, नंतर आपल्याला ते बसणारच आहे व्यवस्थित. तर हे असं करून घेतलेलं आहे. जरा स्पीड दे, थोडंसं पीठ दे. याच्यावरती थोडंसं भुरभुर घ्या, त्याच्यावर ही पात टाकली आणि असे तिरक्या होऊ देत आपल्या, म्हणून ही तिरकी टाकली. आता आपल्याला अशी उभी होती ना तिरकी, जशी आपल्याला पाहिजे तशी तिरकी अशी सुलटी उलटी असं करून घ्या. हे असू देत असं लाटणं. आता ही पांढरी पात आहे, ह्याच्यावरती जर सारण टाकलं तर ते सारण आपलं बाहेर निघेल, म्हणून ही एकदम पातळ, हे बघा ट्रान्सपरंट आहे, ही पातळ पात अशी टाकून घ्यायची. आणि याच्यावरती आपण आता हे भरपूर सारण टाकायचंय, जे करंजीत भरतो ते सारण असं टाकायचं. तर ही चटई करंजी मी करून दाखवते. आता हे व्यवस्थित पाणी लावून किंवा दूध लावून असं चिटकून घ्यायचं. तू लाटणं काय आणि इकडे वेडवाकडं झालं तरी काही हरकत नाही, आपली ती करंजी व्यवस्थित येणार आहे. हे पूर्ण पाणी असं व्यवस्थित लावून घ्यायचं बरं का, म्हणजे ही करंजी आपली सुटणार नाही. आता हे सगळं व्यवस्थित असं पकडायचं आणि ही करंजी अशी चिटकवून घ्यायची. वा, दिसते का गोपाळा? मस्त व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं चारी बाजूनी आणि ही करंजी कट करून घ्यायची. वा वा, मस्त. आहा, रुखवताची करंजी कशी झालेली आहे, चटई करंजी मस्त. आता ही करंजी तयार झालेली आहे. आधीची एक मी करंजी करून घेतलेली आहे, तिथे पळा जरा. चटई करंजी ही एक करून दाखवली तुम्हाला. ही अशी ऑरेंज पात मी टाकलेली होती, ती एक करून घेतलेली आहे. अशा 2 करंज्या तयार झालेल्या आहेत. असे छोटे छोटे करंज्या पण करून घेतलेल्या आहेत, त्या पण तळून घेऊया. आता करंजी सुकू नये म्हणून मी अशी कपड्याखाली ठेवलेली. आता आपण तेल तापत ठेवले, मोठी कढई घेतली. बघूया तेल तापले का. अच्छा, तेल तापलेलं आहे. आपण आता ह्या छोट्या छोट्या करंज्या आधी तळून घेते. आता ह्या मोठ्या मोठ्या करंज्या मला रुखवतासाठी द्यायचे, पण रुखवतासाठी अशाच पद्धतीने छोट्या छोट्या करंज्या पण करून देऊ शकतो. मागच्या वेळेला मी एका ताईला छोट्या छोट्या अशा 6 करून दिलेल्या, तर त्या तळायला डिफिकल्ट नाही. आता 1 लिटर तेल ओतलेलं आहे हे 2 करंजी तळण्यासाठी, कारण मोठी करंजी आहे ना आणि मोठी कढई पण ठेवलेली आहे. मस्त असं तेल, अशी करंजीला वरून अशी अंघोळ घालायची, म्हणजे वरून असं छान अशी ती आता अलगद आपल्याला परतवायची आहे. वा, मस्त. चला, करंजी तळून घेतलेली आहे. चाळण आहे माझ्याकडे, ती उलटी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवरती आता ही करंजी ठेवून घेते, म्हणजे जास्तीचं जे तेल असेल ते असं निथळून जाईल. तुम्हाला दिसते का इथे चाळण? तर मी असे चाळणीवर ह्या करंज्या अशा ठेवून घेणार. त्या ताईने रुखवतासाठी बघा ह्या कुरमुऱ्याचा लाडू, चकली, शंकरपाळी, रव्याचे लाडू, बेसन लाडू, मखमलपुरी आणि ह्या चटई करंजी. करंजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? रुखवताची करंजी म्हणजे चटई करंजी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. तर असा हा रुखवत जाणार आहे, बाकीचं सर्व भरायला चालू आहे. आणि चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.